सोन्यासारखं असावं असं आपण नेहमी म्हणतो, पण माणसाने सोन्यासारखं नसावं असं मी म्हणतो. कारण सोनं फक्त स्वतःपुरतं राहतं, तिजोरीत बंद ठेवता येतं, मौल्यवान असलं तरी त्याचा जगण्यासाठी फारसा उपयोग होतो असं नाही. तर माणसानं व्हायचंच झालं तर सोन्यासारखं होण्यापेक्षा परिसासारखं व्हावं, जिथं जावं तिथं सोनं करून यावं. या भारताला लाभलेलं असंच परिस्पर्श नेतृत्व म्हणजे आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एखाद्या व्यक्तीच्या बहुश्रुतपणाची किंवा प्रसिद्धीची कल्पना कशी करावी, एका अंगली अशा कवीनं व्याख्या केली आहे की ज्या व्यक्तीबद्दल अधिकाधिक दंतकथा पसरलेल्या असतात, अधिकाधिक गोष्टी त्याच्याबद्दल चवीनं सांगितल्या जातात, तो माणूस सगळ्यात बहुश्रुत मानावा. डॉक्टर आंबेडकरांचं जीवनचरित्र जर आम्ही उघडलं, त्यांचं व्यक्तिमत्व जर आम्ही तपासलं, तर आम्हाला आवर्जून 4 आंधळे आणि 1 हत्ती अशी गोष्ट आठवावी लागते. एक हत्ती 4ही आंधळ्यांसमोर उभा केला. हत्तीच्या कुठल्या भागाला स्पर्श झाला? एका आंधळ्याने सांगितलं हत्ती आहे. कुणाला शेपटी हातात आली, तो म्हणाला हत्ती दोरीसारखा आहे. कुणाला त्याचा पाय हातात आला, तो म्हणाला हत्ती तसा खांबासारखा आहे. डॉक्टर आंबेडकरांचं जीवनचरित्र जर आम्ही चाललं, त्यांचं व्यक्तिमत्व जर आम्ही तपासलं, तर या 4ही आंधळ्यांसारखीच प्रत्येक अभ्यासकांची संशोधकाची अवस्था होऊन जाते. बाबासाहेबांचा कुठला पैलू हाती लागेल की तो बाबासाहेब तसा आहे तसं सांगेल. बाबासाहेबांचं साहित्य कोणतरी वाचेल आणि एखादा अभ्यासक म्हणेल की बाबासाहेब उत्तम साहित्यिक होते. त्यांचं राजकारण कोणतरी बघेल आणि एखादा अभ्यासक म्हणेल की बाबासाहेब उत्तम राजकारणी होते. बाबासाहेबांचं सामाजिकभिमुख कार्य कोणतरी बघेल आणि बाबासाहेब उत्तम समाजकारणी होते असं म्हणेल. कोणतरी त्यांचा ऐतिहासिक ग्रंथ बघेल आणि बाबासाहेब इतिहास संशोधक होते असे म्हणेल. बाबासाहेबांची देशाबद्दलची एकात्मतेची भावना कोणतरी जाणेल आणि बाबासाहेब उत्तम मानवतेचे पुजारी होते असे म्हणेल. जो पैलू हातात येईल त्या पैलूमध्ये बाबासाहेब आढळले जातील. आणि बघता बघता त्यांचं जीवनचरित्र तुमच्या आमच्या नजरेसमोर उभं राहिलं. 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशात इंदूर जिल्ह्यात महू या गावी बाबासाहेबांचा जन्म झाला. वडील सुभेदार रामजी सकपाल आणि आई भीमाबाई हे मूळचे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातले. रामजींनी 1898 साली दुसरं लग्न केलं आणि कुटुंब मुंबईला स्थायिक झालं. बघता बघता बाबासाहेब लहानाचे मोठे होऊ लागलेत, खेळू बागडू लागलेत, चालणं बोलणं शिकलेत. पण त्याच वेळी त्यांना समाजाचे चटके फटके सुद्धा बसू लागलेत. तत्कालीन परिस्थिती अतिशय भयानक होती. अस्पृश्य समाजाला वालीत टाकलं जायचं. तत्कालीन उच्च वर्णीय बहुजन समाजाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार द्यायला तयार नव्हते. अन्याय अत्याचाराला सीमा नव्हती. अंगावर सावली पडली तरी उच्च वर्णीयांना विटाळ होत होता. हे सगळं बाबासाहेब पोर वयात पाहत होते, अनुभवत होते आणि स्वतःलाच विचारत होते की का ही अवस्था झाली, का ही माणसांची विटंबना. अरे जग हे तर सगळ्यांसाठी आहे, ईश्वर तर सगळ्यांसाठी आहे, मग माणसात हा भेदभाव का? हे विचारांचं काहूर मस्तकामध्ये थया नाचत होतं. पण वय लहान होतं, उत्तर सापडत नव्हतं, करावं काय? बघता बघता बाबासाहेबांना शाळेत भरती केलं गेलं. पण शाळेतही तीच अवस्था. शाळेत बसू दिलं जात नव्हतं. बसू दिलं तर पहिल्या बेंचवर बसायचं नाही, नाहीतर गोणपाठ घेऊन खाली बसायचं. पण बाबासाहेबांच्या सुदैवानं पेंडसे आणि आंबेडकर नावाचे 2 उच्चवर्णीय प्राथमिक शिक्षक बाबासाहेबांना भेटलेत. त्यांनी बाबासाहेबांना वर्गात बसू दिलं. त्यांना आईची माया दिली, पोटच्या लेकराप्रमाणे शिकवलं. आणि त्यावेळेस बाबासाहेबांच्या काळजात न कळत एक गोष्ट कोरली गेली की या समाजामध्ये माणसं वाईट नाहीत, या समाजामध्ये व्यवस्था वाईट आहे. व्यवस्था बदलली पाहिजे. चुकीच्या रूढी परंपरा बदलल्या पाहिजेत. अन्याय अत्याचाराविरोधात आवाज उठवला पाहिजे. जोपर्यंत अन्यायाची जाणीव होत नाही तोपर्यंत माणूस अन्यायाविरुद्ध उठून उभा राहत नाही. बहुजन समाजाला अन्यायाची जाणीव करून दिली पाहिजे. समाजाला या अंधारातून प्रकाशाकडे नेलं पाहिजे. आणि त्यावेळेस पडलेली ही अन्यायाची ठिणगी बाबासाहेबांच्या काळजामध्ये पेटत राहिली आणि मनाशी ठरवलं की आता जगायचं तर ते समाजासाठी आणि मरायचं तर ते सुद्धा समाजासाठीच. आणि बस ठरलं, समाजासाठी जर काही करायचं असेल ना तर आधी शिकलं पाहिजे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षणाचं महत्त्व काय असतं हे महात्मा फुलेंनी समाज मनावर कोरून ठेवलं होतं. आणि महात्मा फुलेंच्याच पावलावर पाऊल ठेवून बाबासाहेबांनी शिक्षणाचं महत्त्व जाणलं होतं. बघता बघता प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं. माध्यमिक शिक्षणासाठी मुंबईच्या एल्फिस्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. बघता बघता माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं, पदवी शिक्षण पूर्ण झालं. पण आता पुढं काय? उच्च शिक्षणासाठी पैसा हवा, परदेशात जायला हवं. पण जाणार कसं? आर्थिक परिस्थिती तर बेताचीच. पण मनामध्ये जर ध्यास असला, समाजासाठी करण्याची जर जिगर असली तर त्याला परमेश्वर त्याला मदत करत असतो. या उक्तीप्रमाणे बाबासाहेबांना बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचा सहवास लाभला. त्यांनी बाबासाहेबांच्या उच्च शिक्षणासाठी सारी व्यवस्था केली, शिष्यवृत्ती देऊ केली आणि बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत रवाना झालेत. आणि बघता बघता अवघ्या काही वर्षात बाबासाहेबांनी एकूण 32 पदव्या संपादन केल्या. 32.
MA, PhD, MSc, DSc, बारेट लॉ, LLD, DLED एकूण 32 पदव्या. तत्कालीन काळामध्ये अस्पृश्य समाजामध्ये शिकलेला हा एकमेव व्यक्ती नुसता अस्पृश्य समाजामध्येच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानात एवढ्या कमी वयात कमी दिवसात एवढ्या जास्त पदव्या ग्रहण करणारा एकमेव व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांना एक नाही दोन नाही तब्बल 10 भाषा येत होत्या. मराठी येते, इंग्रजी येते, हिंदी येते, गुजराती येते, पाली येते, संस्कृत येते, बंगाली येते, जर्मन येते, फ्रेंच येते, पारशी येते. तब्बल 10 भाषेत निष्णात होते बाबासाहेब. सगळं शिक्षण पूर्ण झाल्यावर बाबासाहेब आपल्या मातृदेशात परतू लागले. तेव्हा बाबासाहेब केवळ उच्च विद्याविभूषित म्हणून परतत नव्हते, केवळ अस्पृश्य समाजाचा सुशिक्षित पोर म्हणून परतत नव्हते, तर बाबासाहेब हे जागतिक दर्जाचे अर्थशास्त्रज्ञ, कायदे पंडित म्हणून परतत होते, राजनीती तज्ज्ञ म्हणून परतत होते, शिक्षण तज्ज्ञ, धर्मशास्त्रज्ञ म्हणून परतत होते. भारत देशातील कोट्यवधी शोषित दलितांचे उद्धारक म्हणून परतत होते. अनेक क्षेत्रात त्यांनी आपला नावाचा ठसा उमटवला होता. बाबासाहेब भारतात परतले, भारताची सगळी परिस्थिती बघितली, सगळा इतिहास जाणून घेतला आणि मग सुधारणांचं रणशिंग फुंकलं. इतिहास जाणून घेतला, समजावून घेतला. इतिहास समजून घेतल्याशिवाय इतिहास घडवता येणार नाही हे बाबासाहेबांना कळालं होतं. बाबासाहेब नेहमी म्हणायचे, इतिहास घडवणारी माणसं इतिहास कधी विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास कधी घडवू शकत नाहीत. इतिहास जर घडवायचा असेल तर इतिहास समजूनच घ्यावा लागेल. समाजाची आर्थिक, धार्मिक, सामाजिक परिस्थिती समजूनच घ्यावी लागेल. बाबासाहेबांनी हे सारं समजून घेतलं आणि मग पुढची पावलं टाकायला सुरुवात केली. इतिहासाचं महत्त्व पटवून देताना बाबासाहेब नेहमी एक गोष्ट सांगायचे, एकलव्याची. एकलव्य होता, त्याला शिक्षणाची खूप आवड होती. त्यालाही वाटायचं आपणही खूप शिकलं पाहिजे, विद्या विभूषित झालं पाहिजे, द्रोणाचार्यांकडे गेलं पाहिजे, त्यांचं शिष्य झालं पाहिजे, त्यांच्याकडून शिक्षण घेतलं पाहिजे. पण तत्कालीन धर्मशास्त्राप्रमाणे शिक्षणाचा अधिकार फक्त क्षत्रियांनाच, उच्चवर्णीयांनाच. द्रोणाचार्यांची अट होती शिक्षण केवळ पांडवांनाच, क्षत्रियांनाच. पण एकलव्याची शिक्षणाची तळमळ काही गप्प बसू देत नव्हती. त्याला वाटलं एकदा जावं द्रोणाचार्यांकडे, त्यांना विनंती करावी, मला शिकायची आवड आहे, मला शिकायचंय, गुरुजी आपल्याला जरूर शिकवतील. एक दिवस एकलव्य द्रोणाचार्यांकडे गेला, म्हणाला, गुरुजी मला तुमचा शिष्य व्हायचंय, मला तुमच्याकडून शिकायचंय. पण द्रोणाचार्यांनी नकार दिला. का? कारण तू क्षत्रिय नाहीस, तू आदिवासी आहेस, तू शूद्र आहेस, तुला शिकायचा अधिकारच नाही. परतवून लावलं एकलव्याला. पण एकलव्य गप्प बसतो तो कसला. शिकायची उर्मी होती. त्याने द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा बनवला आणि त्या पुतळ्याला गुरु मानून शिक्षण सुरू केलं. एकलव्य धनुर्विद्या निष्णात झाला, इतका निष्णात झाला की त्याच्यासारखा धनुर्विद्या निष्णात फक्त एकच, अर्जुन. एके दिवशी द्रोणाचार्यांच्या आश्रमातला एक कुत्रा जोरजोरात भुंकत होता. तो आवाज एकलव्यानं ऐकला. एकलव्यानं लगेच 4 बाण सुई करत सोडले. ते असे सोडलेत की कुत्र्याच्या तोंडात ते बाण असे अडकतील की कुत्र्याला इजाही होणार नाही, पण कुत्र्याचं भुंकणं मात्र बंद होईल. तो कुत्रा तसाच पळत द्रोणाचार्यांच्या आश्रमात गेला, द्रोणाचार्यांपुढे गेला. द्रोणाचार्यांनी ते बाण बघितलेत आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. एवढा निष्णात धनुर्वीर कोण आहे? मी तर धनुर्विद्या केवळ अर्जुनाला शिकवली आणि अर्जुनच सर्वश्रेष्ठ धनुर्वीर असला पाहिजे. पण ते बाण पाहिलेत आणि द्रोणाचार्य म्हणालेत, म्हणजे या पृथ्वी तलावर अजून एक सर्वश्रेष्ठ धनुर्वीर आहे तर? नाही, हे अशक्य आहे. सर्वश्रेष्ठ फक्त अर्जुनच असला पाहिजे. द्रोणाचार्य लगोलग कुत्रा आल्याच्या दिशेने गेलेत. तोच त्यांना एकलव्य दिसला. एका मूर्तीसमोर बसून धनुर्विद्येचं प्रशिक्षण घेत होता. द्रोणाचार्य पुढे गेले, मूर्ती बघितली. अरे ही तर आपलीच मूर्ती आहे. तसंच एकलव्य त्यांच्यापुढे नतमस्तक झाला आणि म्हणाला, हो गुरुजी, तुम्ही मला शिकवण्याचा नकार दिला, पण मी तुमच्याच मूर्तीसमोर बसून तुमच्याचकडून शिक्षण घेतोय. तसे द्रोणाचार्य म्हणाले, म्हणजे मी तुझा गुरु आहे तर? एकलव्य म्हणाला, होय 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 गुरुजी, तुम्ही माझे गुरुच आहात. मग तू मला गुरुदक्षिणा काय देणार आहेस? एकलव्य म्हणाला, मागा ना गुरुजी, वाटेल ते काय मागा. द्रोणाचार्यांच्या मस्तकात फक्त एकच विचार चालू होता की अर्जुनासारखा दुसरा धनुर्वीर असताच कामा नाही. द्रोणाचार्यांनी एकलव्याला सांगितलं, तू मला गुरु म्हणतोस ना, मी तुझा गुरु आहे ना, मग मला गुरु दक्षिणा म्हणून तू तुझ्या उजव्या हाताचा अंगठा कापून दे बस. एकलव्यानं क्षणाचाही विचार न करता बाणाच्या पात्याने उजवा अंगठा हातापासून कापून काढला आणि द्रोणाचार्यांच्या हातात दिला. अरे कोण आनंद झाला एकलव्याला, कोण आनंद. आपण आपल्या गुरुजींना गुरुदक्षिणा दिली आणि द्रोणाचार्यांचा आनंदात तर गगनात मावेनासा झाला. आता सर्वश्रेष्ठ धनुर्वीर फक्त माझा अर्जुनच. द्रोणाचार्य तेथून निघाले. 4-5 पावलं पुढे जात नाही, तोच मागून एक सुई करत बाण सुटला. द्रोणाचार्यांच्या पायाजवळ गाडला गेला. द्रोणाचार्यांनी खाली बघितलं तर एक साप द्रोणाचार्यांच्या पायाला डच करणार त्याच्या डोक्यात बाण घुसून जमिनीत गाडला गेलेला. द्रोणाचार्यांनी पुन्हा आश्चर्याचा धक्का बसला.
म्हणजे या पृथ्वी तलावर अजून सर्वश्रेष्ठ धनुर्वीर आहे आता कोण? द्रोणाचार्यांनी मागे वळून बघितलं तर एकलव्य आपलं धनुष्य सावरीत होता. द्रोणाचार्यांनी संतापाने लाल झाले. एकलव्याजवळ आलेत. एकलव्या एकलव्या एकलव्या, तू मला फसवलंस, तू मला फसवलंस. तेव्हा एकलव्य म्हणाला, गुरुजी तुम्हाला मी नाही इतिहासानं फसवलंय. म्हणे कसं काय? गुरुजी धर्मशास्त्राप्रमाणे लिहून ठेवलंय की गुरुजी गुरु दक्षिणा मागत असताना नेहमी उजव्या हाताचा अंगठा मागतात. हे मला माहीत होतं, म्हणून मी आधीपासूनच डाव्या हातानं सराव करत होतो. इतिहास यासाठी समजून घ्यायचा असतो. पूर्वी पूर्वजांनी केलेल्या चुकास यासाठी समजावून घ्यायच्या असतात. काही चांगल्या